एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा, तर आज लेखी आदेशही जारी करणार. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतके वर्ष फसलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा. अजितदादांचे पुत्र जय पवारांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र, तर शरद पवारांचा सुप्रिया सुळे सुद्धा समारंभाला उपस्थित. पुण्याच्या गोटावडे गावातील फार्म हाऊसवर सोहळा. नांदेड हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं पपई आणि केळी बागांची नासाडी. धाराशिवच्या उमरगा परिसरामध्ये गारांचा पाऊस, तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उत्तर भारतात धुळीच्या वादळाचे 22 बळी, मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची शासकीय मदत. 45 पशूंचा मृत्यू. राजधानी दिल्लीत सुद्धा बुधवारी संध्याकाळी वातावरणात बदल. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर. महेंद्रसिंग धोनीकडे आता पुन्हा चेन्नईची धुरा.